हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम 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 जय राम राम जय जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम हरि जय जय राम कृष्ण जय राम हरि जय जय राम जय राम कृष्ण सुंदर तेरा उदेवी तेवरी सुंदर 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 तेरा उदेवी तेवरी सुंदर तेरा उदेवी तेवरी सुंदर सुंदर पीतांबर तुलसी हार गळा असे पीतांबर कठे बरी बोनिया कर कठे बरी हे बोनिया तुलसी तुलसीहार गळा असे पीतांबर आवडे निरंतर हे सुजान अला डागर यहाँ पकवाजे आवडे निरंतर हे सुजान तुलसीहार गळा असे पीतांबर तुलसीहार
तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित तुळसी हार गळा पीतांबर तुळसी हार गळा पीतांबर कंठी कौस्तुभमणि विराजित मणि विराजित तुळसी हार गळा तुळसी हार गळा आवडे निरंतर हेची जन आवडे निरंतर हेची जन तुळसी हार गळा पीतांबर तुळसी हार गळा पीतांबर अवघे निरंतर निरंतर हे जीजा हे अवघे अवघे निरंतर तुळशी हार गळा पीतांबर तुळशी हार गळा कमरे माझे हेची सर्व कमरे माझे हेची सर्व सुख कमरे माझे हेची सर्व कमरे माझे हेची सर्व सुख कमरे माझे हेची सर्व कमरे माझे हेची सर्व माझे हेची सर्व कमरे माझे हेची सर्व कमरे माझे हेची सर्व चला टाप पकवाजे चला वारे टाटा वाजले चला पायना श्रीमुख आवडीने पायना श्रीमुख तुळसीहार गळा कासे पितांबर तुळसीहार गळा कासे पितांबर तुळसीहार गळा कासे पितांबर तुळसीहार गळा कासे पिता
गा कसे पीतांबर आवडे निरंतर हे चिराग आवडे निरंतर हे चिराग हे तुझी हर गोळा कसे पीतांबर तुझी हर गोळा कसे पीतांबर आवडे निरंतर हे चिराग आवडे निरंतर हे चिराग हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि 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 जय जय हरि जय हरि 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 जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि हरि जय हरि 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 जय 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 विठोबा 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 हरि जय विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम 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 कृष्ण राम राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि हरि जय हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण जय राम हरि 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 जय राम हरि जय राम हरि 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 जय जय राम जय जय राम जय जय राम रूप पाहताले क्षणी
साजनी रूप पाहता लोचनी सुखदालो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले भुजाजनी रूप पाहता लोचनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा 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 बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठलिया बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठलिया सुकृताची जोडी म्हणून विठ्ठलिया बहुत सुकृताची जोडी विठ्ठलिया विठ्ठलिया बर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव हे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठलिया बरी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठलिया बरी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे तुहा विठ्ठल तुहा माधव सर्व सुखाचे बाप रखुमा हे भिगल तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम जय राम कृष्ण हरि जय राम जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम हरि 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 जय हरि हरि जय हरि जय हरि जय राम शेवट तो शेवट तो शेवट तो बला शेवट तो माझा बहु गोड झाला 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 शेवट तो शेवट तो शेवट तो
बहु गोड झाला बहु गोड झाला माझा बहु गोड झाला बहु गोड झाला माझा बहु गोड झाला निजाच्या माहे आलो निजाच्या माहे आलो निजाच्या माहे निजाच्या माहे रखुमाईच्या वरा दुःखाचा मागोता शेवट तो बाला शेवट तो बाला शेवट तो बाला शेवट तो बाला बेस बंद झाला पकवा शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला
माझा बहु गोड माझा बहु गोड गोड झाला माझा बहु माझा बहु गोड झाला
विठ्ठल 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 आणि बाजूला बसले रे भजन करा सगळे दयांची केली स्मरण होय सकल विद्यांचे आधी वेद विठ्ठल तेच बंधू श्री गुरूंचे हेले श्री चरण नमस्कार हरिवेद विठ्ठल सेवक झालो विठ्ठल तुमच्या हरिवेद विठ्ठल लागलो निज चरणा तुम्हारी गवरला नारदेव भगवान ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की बोलो रे बाई समसंतन की जय माता पिता की जय विठ्ठल विठ्ठल ओम नमो जाद्या वेद प्रतिपद्या जय जय स्वसंविद्यात्मरूपा दिवा तुझे गणेशु सकलार्थमति प्रकाशु मणे निवृत्तिदासु अवधारी जोजी जयांची केली स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तिची बंधू श्री गुरूंचे श्री चरण ते नमस्कार आता मायोग पीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्द स्कन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग कृपादाने कधी कमी अजंता कृपादाने कथेचा विदा पांडुरंगा करू प्रथमण मन दुसरी चरण संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आद्यत्रय जननी देवांची या शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदा वाव्या सुभटा मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आभो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भे शेवट तो भला माझा बहुगोड झाला आलो निजाच्या माहिरा बेटीर कुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागुता तुका म्हणवाणी गेला घेवविता धनी आलो निजाच्या माहेरा भेटेर कुमाईच्या वरा म्हणा विठ्ठल सभा संतान अपने माता पिता की उपस्थित प्रेमी सज्जन माय बाप ज्या कार्यक्रमानिमित्ताने ज्या कार्यानिमित्ताने आपण सगळे जमलात ते कार्य ते कारण तुम्हाला सांगायची गरज नाही. एका जबाबदार कुटुंब प्रमुखाच्या एका जबाबदार पित्याच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्ताने आलात. जाणा नियतीचा नियम आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला जायचं आहे रे. या जगातलं सगळं खोटं ठरेल. जगातल्या सगळ्या गोष्टी नश्वर आहेत. ज्या गोष्टी कल्पना नाही करू शकत त्या घडतील किंवा नाही घडतील. देशाच्या तत्ववेत्याची भविष्यवाणी खोटी ठरेल. तर्क वितर्क नासाच्या शास्त्रज्ञाची खोटी ठरतील रे. पण या जगाच्या मालकाची रीत आहे. जन्माला आलेल्या कोण्याच माणसाचा मृत्यू अटळ आहे रे. या मृत्यू लोकात मरण हे जगातलं त्रिवार सत्य आणि ते प्रत्येकाला भोगावं लागणार आहे. आलेल्या प्रत्येक माणसाला मला सांगून जायचंय तुम्ही आणि मी इथून फक्त जायचंय एवढंच विसरलोय रे. पायाला हात लावून सांगेन मी तुमच्या मरेपर्यंत माझं वाक्य लक्षात ठेवा. ज्या दिवशी माणसाला कळेल ना आपल्याला जायचंय त्या दिवशी माणसं माणसासारखी वागतील. या जगातलं सत्य त्याचं नाव आहे मृत्यू. हा कोणाच्याच बापाला सुटला नाही. एखादा म्हणेल मी आमदार आहे खासदार आहे मी मुख्यमंत्री आहे मी राष्ट्रपती आहे मी पंतप्रधान आहे. अजिबात ओरडायचं नाही. या जगात किती मोठास या जगात किती मोठास जावं लागणार आहे सगळ्याला. कीर्तनकार आमदार खासदार नाहीतर या सगळ्याचा बाप. मरणाच्या दारात सगळ्याला जायचं. परमेश्वरानं सांगितलंय सावध राहा. तुमचा आणि माझा खो खोचा डाव आहे आणि खो खोचे खेळाडू सगळे बसलेले असतात. तुम्हाला माहिती आहे. प्रत्येक खेळाडूला माहिती आहे मला खो दिला की या डावातनं उठायचं आहे. पण बसलेल्या डावाड्याला माहित नाही खो पुढून नाही खो पाठीमागून नाही. अमरापूरकर खो प्रत्येकाला डावातला पाठीमागूनच असतो. पण बसणाऱ्याने मात्र तयारीत बसायचं असतं. खो बसला की लगेच उठायचं असतं. समजा खो दिला आणि तो डावाड्या उठला नाही तर डावाला मजा नाही. डाव बाद झाला. महाराज म्हणले तसंच आहे रे. तू किती कमवले तुझी प्रॉपर्टी किती शिल्लक आहे तुझ्या खात्यावर किती बॅलन्स आहे बघायला येणार नाही मी. तू फक्त तयारीत राहा. कारण मृत्यूलोकीच्या पटलावर तुझा आणि माझा खो खोचा डाव आहे.
या डावातले बसणारे डावाडे तुम्ही आणि मी आहे, या डावात बसणारे डावाडे तुम्ही आणि मी आहे. पण जगाच्या मालकानं सांगितलं याद राख रे, खो घालणारा डावाड्या मी आहे. ज्या दिवशी मी तुला खो घालन त्या दिवशी तुला या मृत्यूलोकीच्या डावातनं उठावं लागेल. ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी तेरी दौलत. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन तो जाना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन तो रहना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है एक दिन सुनेरा. पावरफुल पे रखने से पहले तुमको कांटों पे चलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. वाह 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 वाह. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन तो बदलना पड़ेगा. जावं लागेल रे. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है एक दिन सुनेरा. पाव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों पे चलना पड़ेगा. सावध राहा अमरापूरकर, सगळ्याला जावं लागेल. परमेश्वर असा खतरनाक डावाडे बरोबर डाव खेळतो. आता कुठं चांगले दिवस आले होते आणि नेमकं चांगलं आरामाचे दिवस याच्या टायमिंगला बरोबर तो खो घालतो. अनंत रात्री दुःखाचा काढायच्या, अनंत रात्री दुःखाचा काढायच्या आणि एक कुठं तरी सुखाची रात्र येते रे, आणि तेव्हा मात्र परमेश्वर खो घालतो. म्हणून सावध राहा. त्यानं खो घालायच्या अगोदर जावं तर सगळ्याला लागणार आहे, पण जाताना असं जा. अभिमान वाटला मला रुपनवर या परिवाराचा. आपल्या पित्याच्या पश्चात या कुटुंबामध्ये ज्ञानदान होतंय, अन्नदान होतंय, वस्त्रदान होतंय, भजन होतंय, कीर्तन होतंय. अभिमान आहे. आत्ता सध्या भजनं कीर्तनं सगळी बंद झाल्या. श्राद्धाला भजन राहिलं नाही, श्राद्धाला कीर्तन राहिलं नाही. काळ असा भयानक आलाय. बसलेले कोणाला वेळ आहे आईबापाच्या या उपकारातनं नील होण्याकरता आता कुणी धावाधाव करत नाही रे. कोणाला आईबापाच्या उपकाराची जाण राहिली नाही रे. हाडाची काढं करून रक्ताचं पाणी करून तुमच्या माझ्यावरती संबंध आयुष्य डावावरती लावून अखंड जीवन जगणार आणि आपल्या पोराचं चांगलं कल्याण व्हावं याकरता रात्रंदिवस मेहनत करणारी या जगातली तुमच्या माझ्यासाठी दोनच माणसं आहेत. त्यांचं नाव आहे आई आणि बाप. बास पुन्हा या जगात तुमचं आणि माझं चांगलं व्हावं असं कुणालाच वाटत नाही. अमरापूरकर, मरस्तवर माझं वाक्य लक्षात ठेवा. किती जरी तुमच्या जीवातला मैत्र असला, किती जरी पाहुणा जवळचा असला, तर तुमची प्रगती एक दिवस डोळ्यात खुपतीच. गड्या पण माझा पोरगा मोठा व्हावा, माझ्या लेकराकडे सबंध गावानं बघावं आणि अख्ख्या गावानंच राव कुणाचं पोर आहे या शब्दासाठी रात्रंदिवस मेहनत करतात. 10x10च्या खोलीत राहणारा बाप स्वप्न बघतोय माझा पोरगा एवढा मोठा होईल, अख्खं गाव विचारल, 4 चाकीतनं फिरल, माझा पोरगा 4 चाकीतनं फिरल. हे स्वप्न बघणारा बाप एका पोराला 10x10च्या खोलीत जन्म देणाऱ्या बापाने इतकी कष्ट घेतलं, इतकी मेहनत केली
आणि आपल्या पोराला एवढा मोठा केला. आज एका पोराचे 4-4 बंगले. ऐकताय का? एका पोराचे 4-4 बंगले. पण नालायक जाती जमात्यात इतक्या भयानक जन्माला आल्या. ज्या बापानं राहायला 10x10चं घर होतं त्या घराचा विचार नाही केला. स्वतः कपडे मात्र फाटकी तुटकी घातली, पोराला चांगली कापड दिली, पोरगा साहेब केला. 4-4 बंगले झाले साहेबाचे आता. पण लाज वाटते आता सांगायला, त्या साहेबाच्या घरात फाटक्या धोत्रातल्या बापाला आता जागा नाही रे. इतकी लबाड दुनिया आहे. आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे माता पिता को कोई नहीं माने, औरत का बहुमान, औरत का बहुमान. आई रे आई रे आई रे आई रे आई बेमान दुनिया, आई आई बेमान दुनिया, आई माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान, आई रे आई 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 बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान, औरत को बहुमान. आई रे बेमान दुनिया, आई रे. सावध राहा रे या जगामध्ये. ऐका, दुकानापाशी बसलेले बोलू नका, बोलू नका, लांब जा, निवांत बोला. आपण या दुःखाच्या कार्यक्रमात आलात, या रुग्णवर परिवाराला आधार देण्याकरता आलात. बोलू नका. ऐका, जाणं नियतीचा नियम आहे, जावं लागणार सगळ्याला. मला अभिमान एवढ्या गोष्टीचा वाटला की विजयदादांच्या पश्चात त्यांच्या परिवाराने हे कीर्तन ठेवलंय. भजनी मेला तरी टाळ वाजत नाही आता, कीर्तनकार मेला तरी मागं कीर्तन होत नाही रे. शोकांतिक आहे आता. पण श्राद्धाला आपल्या कीर्तन होणं म्हणजे भाग्याचं लक्षण आहे. तो खबर आहे सांगतो. मग काय करताय मला माहीत नाही. भले तुमची कॅपॅसिटी नाही, नका करू कीर्तन. 5 वारकरी बोलवा, जेवाय घाला, ही सुद्धा आपल्या मातेपितेची सेवा आहे रे. जमल ते करा. पण या परिवारानं, या परिवारात संस्कार आहेत. मला आठवतंय पाठीमागच्या 4-5 वर्षापूर्वी मी विजयभाऊंच्या वडिलांच्या श्राद्धाचं कीर्तन मी केलं होतं. ये तर वडील जे करती तया नाम धर्म ठेविती. माझ्या वडिलांना जर त्यांच्या वडिलाच्या श्राद्धाचं कीर्तन घातलं असेल तर ते रक्तातनं चालत आलं. मलाही ते केलं पाहिजे. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. माझ्या पाठीमागून जे चालत आलं ते ऋतुराज दादा, त्यांचे भाऊ, त्यांचे चुलते, असा गोड परिवार त्यांच्या पश्चात आहे. त्यांनी कीर्तन त्यांच्या पश्चात ठेवलं. बघा बसलेले सगळे. जाणा नियतीचा नियम आहे. मी नेहमी सांगतो, बाप ही छत्र असं खतरनाक आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात असावं. कारण सांगू का, तारुण्यात कधी कोण्या पोराचा बाप जाऊ. आईन जवानी जर पोराचा बाप गेला तर जीवनी दिशाहीन बनतं. समाज कोणत्याही मार्गाला घेऊन जाऊ शकतो, कारण पाठीमागं धाक नसतो. अशा काळात बापाचं मार्गदर्शन असावं लागतं. वाघासारखा बाप ज्या दिवशी आयुष्यातनं निघून जाईल, ज्याचा बाप गेला त्याच्या जवळ बसा, म्हणजे बापाची किंमत कळेल. सजासजी या आबाळाच्या खाली बाप माणसाला जित्यापणी कळत नाही कळत. आज सुद्धा पाहुणे रात्री 3-3, 4-4 वाजतात मला घरी जायला. बायको आहे मला, सगळे नाते त्या जगातली मला. आज बी माझ्या बापाला माहीत असतं माझा पोरगा कुठं गेलाय. मी रात्री करगणीला गेलो होतो. कीर्तन झालं, अर्धा पाऊण तास कीर्तन झाल्यावरती नारळ श्रीफळ झालं आणि निघालो.
माझ्या बापाला माहिती आहे पोरगा माझा किती वाजता घरी येणार आहे. हिशोबाच्या पुढं जर गेलं तर माझ्या बापाची आज बी घालमेल होती आणि आजही मला फोन येतो. महिना झालं माझं मौन चालू आहे आता, श्रावण महिना. महाराज बोलणार नाही. महाराजाबरोबर कोण आहे? निखिल आहे, प्रथमेश महाराज आहे. माझ्या बापाचा आजही त्यांना फोन येतो, कुठवर आलाय, उशीर का झालाय. आणि यदा कदाचित टायमिंगवर जर गाडी वाजली ना, गाडी बाहेर वाजल्या वाजल्या गेट उघडायला आज बी माझा बाप धावत येतो रे. मी का सांगतो ऐका, आपलं लेकरू मोठं व्हावं त्याच्यासाठी मला कोणतं जरी काम करावं लागलं तरी मी करन, अशी इच्छा तुमच्या माझ्यासाठी आभाळाच्या खाली फक्त बापाची आहे रे. लाज वाटते आता सांगायला या माणसासनी. आईबापाबरोबर माणसं बोलत नाहीत रे. आईवर न बोलणारी माणसं आहेत. कीर्तनात आहेत आत्ता आईवर बोलत नाहीत रे. काय गुन्हा केला त्या माऊलीनं रे. विचारते ती देवापाशी गेल्यावर देवाला, देवा माझ्या पोराकडे वाईट नजर नको करू रे, पण मला तुला विचारायचं आहे रे देवा, असा कोणता गुन्हा केलाय रे, मी काय काय केलाय त्याच्यासाठी माहिती. तू काढ करोनी गेले रक्ताचे पाणी, तुझ्या सारखे कष्ट केले नाही तू. माझ्याची मुख लगानाला, माझ्याची मुख लगानाला, तुझी कुठ बुजाई तू येई अनमोल जन्म दिला काय तू. उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला काय तुझे, उपकार फिटणार नाही. या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला काय तुझे, उपकार फिटणार नाही. कितनी भोली है प्यारी प्यारी है ओ माँ, ओ माँ, ओ माँ, प्यारी माँ. कितनी अच्छी है, कितनी भोली है, मेरी प्यारी है ओ माँ, प्यारी माँ, ओ माँ, प्यारी माँ. तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है ओ माँ, ओ माँ. लय कष्ट केलं रे या माणसाने. आबाळाच्या खाली या दोन माणसासने जपा. ही माणसं गेली ना, हमरापूरकर तुमच्या पायाला हात लावून सांगतो, एखाद्याला जर वाटत असेल या बाजारात पैसा कमवल्या माणसं मला श्रीमंत म्हणतील, तर मरस्तवर माझं वाक्य घरी घेऊन जा. या बाजारात पैसेवाल्याला कोणी श्रीमंत म्हणत नाही रे. एखाद्याला वाटत असेल मी करोड रुपयाच्या गाडीत बसलो म्हणजे माणसं मला श्रीमंत म्हणतील, मरस्तवर वाक्य देणार तेव्हा. पैसेवाल्याला, बंगलवाल्याला, गाडीवाल्याला कोणी श्रीमंत म्हणत नाही रे. महाराज श्रीमंत म्हणायचं कोणाला? ऐका ऐका, राहायला घर नसू दे, खायला भाकरी नसू दे, पण संध्याकाळी मायेनं प्रेमानं तोंडावरनं हात फिरवायला ज्याच्या बी घरात आई आणि बाप जिवंत आहे. बाहेरनं आला डोक्याला हात लावला आणि विचारणारा जर घरात बाप असेल ना, ए पोरा डोसक्याचा हात काढ, तुझा बाप अजून जिद्द आहे. दुनियातलं कुठलं बी संकट पुढ्यात येऊ दे, ज्याच्या माग बाप आहे तो खंबीरपणे त्या संकटात उभा राहतो. ही बापाची ताकद आहे. कसा बी असू दे, पण बाप लेकराला रस्ता काढून देतो. सांगू का, 4-5 दिवस बाहेर गेलो होतो. याला उशीर झाला, 4 वाजले रात्रीच्या. आईचं गुडघं दुखत होतं. मला तसा फोन आलता, मी म्हणलं येताना गोळ्या घेऊन येतो. पहाटे 4 वाजता गाडी दारात वाजली आणि मला माझ्या बापाने विचारलं, महाराज
4 दिवस झालं गेलाय. मी म्हणलं हा घ्या फिरून, जवळ बाप आहे तवर फिरून घ्या महाराज. पण बाप जाईल ना तेव्हा संध्याकाळी घरी यावं लागेल महाराज. 4 दिवस राहावं नाही लागायचं. ज्याचा बाप गेला ना त्याला कळतं संध्याकाळी घरी परत यावंच लागतं. जवळ घरात बाप होता तर 8-8, 10-10 दिवस बाहेर गेलं तरी काही चिंता नसायची. आता भीती वाटते. आई आहे घरात. कोण्या गावाला गेलं तर ऋषीदादाला वाटत सर माय घरात आहे. चिंता वाटते कुटुंबाची. जबाबदारी फार मोठी असते. 4 वाजता आलो महाराज. गोळ्या आणल्या का ती? मला लई टेन्शन आलं. माझ्या धावपळीत बुवा मी गोळ्या विसरलो. लई टेन्शन डोक्यात. विसरले गोळ्या आईच्या. महाराज लई ओरडत होते. रात्री 2 वाजता रडून रडून झोपल्या. मी नेलं असतं तिला दवाखान्यात, पण ती म्हणली महाराज गेल्यात घेऊन येतील येताना गोळ्या, मला बरं वाटेल. चांगल्या डॉक्टरच्या गोळ्या आणतील. थोडा विश्वास आहे रे या जगात आईचा आपल्यावर. येताना गोळ्या घेऊन येतील महाराज म्हणले. महाराज मी म्हणलं असू द्या, मी सकाळी तिला दवाखान्यात घेऊन जातो. येडाय का महाराज? खिशातलं एक पाकिट काढलं आणि माझ्या हातात दिलं. कशाच्या होत्या गोळ्या माहीत नाही, पण ते माझ्या हातात दिलं आणि सांगितलं ह्या गोळ्या तुम्ही आणल्यात म्हणून सांगा. आणि तिला उठवून तिच्या हातात ह्या गोळ्या द्या. पहाटेच्या 4 वाजताच सांगतोय मी तुम्हाला. आणि 4 वाजता मी तिच्या हातात गोळ्या दिल्या. गोळ्या कशाच्या होत्या आज बी मला माहीत नाही, पण त्या 4च गोळ्या होत्या आणि त्या 4च गोळ्या मी तिला दिल्या. ऐका, आज तागायत गुडघा दुखला नाही. या जगात माईचा विश्वास फक्त लेकरावर आहे, बापाचा विश्वास लेकरावर आहे. ऐका रे, हा बाप नेहमी अडचणीत तुम्हाला मार्ग देऊन उभा राहतो. अनंत रात्री दुःखात काढतो आपल्या लेकरांकरता. अनंत रात्री तुम्हाला वाटत असतं तुमच्या बापाला तुमच्याबद्दल माया नाही. तुम्हाला वाटत असेल तुमचा बाप कठोर आहे, रागानं बोलत असेल, पण वेडे आहात. तुमच्या बापासारखी या जगात माया कुणालाच नाही. किती काळजीवान बाप आहे रे. माया त्याच्या कळ्या मेघवा दाखविना कधी पुन्हा डोळ्यात पाय. जिजू जिजू संसाराचा गडा हाकला, फटामधी आसू जरी कणावाकला. गडीभर तू थांब जरा, ऐक त्याची दापर लई अवघड उमगाया बाप रे, उमगाया बाप रे, लई अवघड हाय गड्या, उमगाया बाप रे, उमगाया उभ्या आयुष्यात लावले माझ्या डोळ्यात कोणी मायेन पुसताना वरी सांगताना वरी बाबाची सांगताना. ऐका ऐका, या जगातला बाप काय आहे. ऐका रे बसलेले सगळे. तुम्हाला वाटत असेल तुमच्या बापाला माया नाही. शोकांतिका या महाराष्ट्राच्या मातीची. आता एवढं करून सुद्धा आत्ताची लेकरं बापाला विचारतात बाबा तुम्ही आमच्यासाठी काय केलं. आज आलात ना विजयभाऊंच्या या द्वितीय पुण्यस्मरणाला, तर माझं कीर्तन आज थोडं घरी घेऊन जा. आजपासून तुम्ही तुमच्या पोरांचा हिशोब ठेवायला शिका. पोरं लय भयानक आहेत. आता येणारा काळ लय भयानक आलाय. तुम्ही तुमच्या पोरांचा हिशोब लिहायला शिका.
ही पोरं तुम्हाला कधी बी विचारतील तुम्ही आमच्यासाठी काय केलंय, त्यावेळी अडचण निर्माण होईल रे. काय सांगायचं? बापानं रात्रभर डोक्याला हात लावला, पोराला काय सांगायचं मी काय केलं बाळा तुझ्यासाठी. ऐका ऐका अमरापूरकर, आपल्या पोरांचा हिशोब का लिहा, तर त्याचं उत्तर असं आहे. आता बाप रात्रभर डोक्याला हात लावून बसला आणि सकाळी त्याला आठवलं मी माझ्या पोरासाठी काय काय केले, आणि मग त्यानं सांगितलं उठ बाळ्या मी तुझ्यासाठी काय केलंय सांगतो. 2 एकर ऊस होता रे पोरा, 2 एकर ऊस, 2 एकर ऊस होता पोरा. माझी दीदी शेवटच्या वर्षाला होती, तू 12वी पास झाला होतास, तुला ऍडमिशन घ्यायचं होतं पुढं. पोरा ऐक ऐक पोरा, 15 दिवसात नाही एकदा नंबर याचा पाण्याचा. भाऊकीतली विहीर होती सामायिक मध्ये. आणि बाळ्या आमोशाच्या दिवशी पाळे आली रे, आमोशाच्या दिवशी नंबर आला रे. 15 दिवस झालं उसाला पाणी नव्हतं, 15 दिवस झालं उसाला पाणी नाही. 15व्या दिवशी बारी आली ना, आता गेला तर म्हणजे 1.25 महिनाभर पाणी नाही मिळायचं. आणि आता आमोशाच्या रात्रीला जर पाणी नाही दिलं तर ती कुठली पायातलं काही दिसेना. पोरा चेंबर खोलायचा होता, एक पाना वरच्या नटाला लावला आणि खालचा पाना खालच्या नटाला लावत असताना बाळा वरचा पाना लागला रे बरोबर, वरचा पाना बरोबर लागला, पण खालचा पाना लावत असताना पोरा त्या चेंबरच्या खाली आशिल नाग बसला होता. पोऱ्या दिसलं नाही रे मला काही, खालचा पाना लावत असताना आशिल नागाच्या तोंडात पाना सरकेवला. बाळ्या जनावराला धक्का लागला तर जनावर डाय पडतं आणि त्याचा बदला घेतं कोणीतरी म्हणतं असं. पण पोरा ऐक, घाबरलो नाही. किर्रा आमोशाची रात्र बाळा, आमोशाची रात्र आहे, शिवारात कुणीच नाही, कुणाला हाक मारावे असं जवळचं कुणी नाही शिवारात. पण पोरा घाबरलो नाही, कारण परिस्थिती गरीब होती. डोळ्यापुढं तुझा चेहरा दिसत होता, माझं पोरग चांगल्या मार्कानं पास झाले, 4-2 रुपये खिशात असतील तर शाळा चांगलं शिकल, आणि आपलं ही परिस्थितीचा दिवस पालटून टाकल. म्हणून पोरा अस्सल नागानं फनावर केलाय, आता ही डाय पडल आणि नक्की बदला घेईल. पण ऐक पोऱ्या, तुझा बाप डगमागला नाही, हात जोडलं त्या जनावराला आणि सांगितलं माफ कर नागराजा, माफ कर नागराजा. तसं रात्रीचं तुझ्या शिवारात याचं माझं काहीच काम नाही, पण मला बी 2 लेकरं आहेत. ए नागराजा, आत्ता जर पाणी दिलं नाही तर 10-15 टनाचा तोटा बसेल, 10-15 टनाचा तोटा म्हणजे 30-35 हजाराचं नुकसान होईल. माझ्या पोराला आणि माझ्या पोरीला मी शाळा नाही शिकवू शकायचो रे, म्हणून रात्रीचं तुझ्या शिवारात आलो तुला धक्का लागला. अमरापूर आकर ऐका, माणसाला बाप नाही कळाला, आत्ताच्या लेकरांना नाही बाप कळाला, पण त्या जनावराला तुमचा माझा बाप कळाला. हात जोडला जनावरानं, जनावराला हात जोडला, नागानं फणा खाली टाकला आणि रस्ता देऊन बिचारा निघून गेला. बाप कर जोडी बाप कर जोडी बाप कर जोडी लेकराची, बाप कर जोडी लेकराची गोडी, 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 बाप कर जोडी लेकराची. आपुली गुरवणी वाढवणी, आपुली आपुली गुरवणी
बाप कर जोडी लेकुराचे उडी आपुले कुरवंडे वाढवून आपल्या लेकरा करता जाईल तिथं हात जोडतो जाईल तिथं मागणी करतो देवाकडे आपल्या मुलाबाळाचं कल्याण व्हावं ही अपेक्षा ज्यांची असते त्याला बाप म्हणतात म्हणून अभिमान वाटला या मला रुपनवर परिवाराचा त्यांच्या पश्चात भाऊंच्या त्यांची माय आहे मालन दिनकर रुपनवर त्यांच्या श्रेया आहेत सिंधुताई दिनकर रुपनवर कैलासवाशी आहेत त्या त्यांची बहीण आहे मंगलताई मीनाताई त्यांचे भाऊ आहेत प्रतापदादा दुसरी बहीण आहे कल्पनाताई काय वाटतं या परिवाराला 2 वर्ष झाली 730 दिवस झाले या घरात आता भाऊ नाही दडाडीनं मनगटाच्या सामर्थ्यावर कष्टाच्या जोरावर समाजात मान सन्मान मिळवला एकत्रित कुटुंब ठेवलं आणि अचानक यहलोकीची यात्रा संपवावी लागली एका ताटात जेवले असतील एका ताटात खाल्लं असेल एका अंथरुणात झोपले असतील एका डावात खेळले असतील अशा प्रतापदादांना विचारा आपल्या जीवना भावाचा ज्या दिवशी जीवनातला भाऊ गेलेल्याचं दुःख काय असतं ते प्रतापदादांना विचारा उद्या येणाऱ्या रक्षाबंधनला एकाच भावाच्या हातात राखी बांधायची आणि दुसरा भाऊ दिसत नाही त्या बहिणींना विचारा भाऊ गेलेल्याचं दुःख काय आहे अजून कोणाला विचारायचंच असेल तर आपल्या आयुष्यामध्ये बोट धरून जगाची बाजारपेठ दाखवली आता कुठं कर्तबगारीचे दिवस आले होते आणि आता कुठंतरी भाऊ तुम्हाला निवांत करेल जगातली सगळी सुखं तुमच्या पायाजवळ आणून ठेवेल असं ज्याची जिगर अशी ज्याची उमेद असं असणारा ऋतुराज असा असणारा श्रीराज 2 वर्ष झाले रे पोरांनो आता तुमचं काय चाललंय म्हणायला आता भाऊ नाही दिशा दाखवायला आपला बाप नाही काय वाटतं जगातला बाप गेल्यानंतर हे त्या पोरांच्या जवळ बसा म्हणजे कळेल बाप नसलेल्याचं दुःख काय आहे जगात सगळी नाती भेटतील रे पण चुकीच्या रस्त्यानं चाललायच पोरा हे सांगायला फक्त बापच लागतो संसारात म्हणून बाप असावा आपला रस्ता बदलणारी माणसं भेटणार नाही तुम्हाला जोपर्यंत त्यांचा स्वार्थ आहे तोपर्यंत तुम्हाला हो हो म्हणतील तदनंतर तुमचं काय झालं बघायला कुणी येणार नाही रे या दोघा भावांना विचारा जीवनातला बाप गेलेल्याचं दुःख काय आहे आणि अजून कोणाला विचारायचं असेल तर सुखात बी 7 दिन म्हटले होते दुःखात बी 7 दिन म्हटले होते त्या स्वातीताईंना विचारा आपल्या जीवनातला पती गेलेल्याचं दुःख काय आहे पण दुःख फार भयानक आहे रे हे कधी कुणाच्या वाट्याला येईल सांगता येणार नाही गदी माडगुळकरांची कविता आहे एक ओंडका दुसऱ्या ओंडक्याला समुद्रात भेटतो एक ओंडका दुसऱ्या ओंडक्याला समुद्रात भेटतो आणि म्हणतो अरे आपण एका आईची लेकर आहे योगायोगाने समुद्रात भेटलोय आता एकमेकाचे साथ नाही सोडायची गदी माडगुळकरांची रामायण नावाची कविता आहे कधी जर तुम्हाला लय दुःख झालं तर ती यूट्यूबला जाऊन कविता ऐकत जा मी कवितेचे 4 शब्द सांगतो पूर्ण कविता सांगाय मला बी टाइम नाही का दैव जात दुःखे कधी कुणा नाही कळले पराधीन आहे जगी पुत्र मानवाचा 2 ओंडक्याची भेट होते सागरात एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट दैव जात दुःखे कधी कुणा नाही कळले हे दुःख प्रत्येकाच्या वाट्याला आहे या दुःखातून प्रत्येकाला जायचं आहे पण अभिमान एवढा वाटला की गडे जे कीर्तन देवासाठी केलं जातं जे कीर्तन देवळात केलं जातं ते कीर्तन आज देवळात बी नाही देवासाठी बी नाही मग हे कीर्तन आज भाऊ तुमच्यासाठी 15 दिवसापूर्वी काय खाल्लं इथं बसलेले कोण्या माणसाला सांगताना येणार 15 दिवसापूर्वी आपण काय केलं ते सांगताना येणार पण ऐकून जा आज या कुटुंबात 730 दिवस झाले जाऊन भाऊ तुम्ही पण 730 दिवसानंतर सुद्धा आज हे कीर्तन फक्त तुमच्यासाठी म्हणून सांगावंसं मला वाटतं तब्बल 730 दिवसानंतर सुद्धा जर तुमच्या नावाने ज्ञानदान होत असेल अन्नदान होत असेल वस्त्रदान होत असेल मरण
कारण कुणाच्या बापाला नाही चुकलं आणि कुणी चुकवणार नाही. तुमच्या माझ्या करता सुद्धा एक ना एक दिवस गर्दी जमणार आहे. पण जाताना तालात आणि डोलात जा. अरे गेल्यानंतर सुद्धा उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे एक मरण्याची सरे, मेल्यानंतर सुद्धा तुमच्या माझ्या पश्चात हे ज्ञानदान व्हावं, अन्नदान व्हावं, वस्त्रदान व्हावं, टाळ वाजावा, भजन व्हावं. आणि मग तुकोबाराय म्हणतात असा जर शेवट होणार असेल तर महाराज म्हणतात तुमचा भाव शेवट कसा झाला. अभंगाचं पहिलं चरण. शेवट तो भला, 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 भला, शेवट तो 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 भला. हे माझा बहू गोड झाला, माझा बहू, माझा बहू गोड झाला, माझा बहू गोड झाला, माझा बहू गोड झाला. अनुनी जा माहेरा, अनुनी जा माहेरा, हे अनुनी जा माहेरा, अनुनी जा माहेरा. माझा बहू गोड झाला, माझा बहू गोड झाला, माझा बहू गोड झाला. अनुनीचा माहेरा, अनुनीचा माहेरा, अनुनीचा माहेरा, अनुनीचा माहेरा. शेवट तो भला, माझा बहू गोड झाला, माझा बहू गोड झाला, माझा बहू गोड माझा बहू गोड झाला, माझा बहू गोड झाला. ऐका ऐका, शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. आपल्या जीवनातला असा शेवट व्हावा भजनाने, कीर्तनाने, ज्ञानदानाने, अन्नदानाने. आणि तो शेवट भाव तुमचा आज भजनाने कीर्तनाने चाललाय. आज 730 दिवस झाले तुम्हाला जाऊन. तुमच्या पश्चात आज टाळ वाजतोय, भजन होतंय, कीर्तन होतंय, ज्ञानदान होतंय, अन्नदान होतंय. जे देवासाठी केलं जातं ते आज या देव माणसासाठी घडतंय. म्हणून शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. जात असताना कोण्याच माणसाला या मृत्यूलोकीच्या बाजारातनं जाऊ नाही वाटत. परवा माझ्या एका पुण्याच्या मित्राचे वडील ॲडमिट होते. मला फोन आला त्याचा, महाराज भावा खूप सिरियस आहे, भेटून जा. मी गेलो. काय झालं विचारलं तर म्हटलं महाराज डाव्या बाजूची किडनी फेल आहे आणि पूर्वी एक किडनी होती. महाराज एका किडनीवरती ते होते, आता होती ती बी डाव्या बाजूची फेल झाली आणि डॉक्टरने सांगितलं बारी 2-4 दिवसाचा काळ आहे. याच्यामध्ये एक किडनी मिळाली तर आपण त्यांना वाचवू शकतो. महाराज डोनर नाही मिळत. माझी किडनी मॅच होईना झाली, काय करावं महाराज. बघतोय आम्ही. बसलो तो तेवढ्यात फोन आला रुबे हॉस्पिटलमधून, डोनर आहे.
किडनी भेटते आणि आकडा होता तो 44 लाख रुपयाचा. मी तिथंच आहे. धावपळ सुरू झाली. डॉक्टरने सांगितलं, डॉक्टर त्या पेशंटला त्याच्या बापाला तपसत होते. मी त्यांना म्हणलं, भाऊ काळजी करू नका, निश्चिंत राहा, काहीतरी करतील पोरं. डॉक्टर तिथं तपसत असताना डॉक्टरना फोन आला होता. डॉक्टरने पेशंटला सांगितलं, काळजी करू नका, तुम्हाला किडनी भेटते आणि तुम्ही वाचताय. आता काळजी करायचं काम नाही, अजिबात घाबरू नका. बापाला कानकून लागली. बाप आहे तो, माझ्या पोरांची परिस्थिती गरीब आहे, शून्यातनं प्रपंच उभा केलाय. डॉक्टरला जाऊन दिलं. मी भेटून गेलो होतो, त्यांना माहीत होतं महाराज आले. त्यांनी मला बोलवलं, माझ्या मित्राला बोलवलं, त्यांचा मुलगा, आम्हा दोघाला बोलवलं. माझा हात त्याने हातात घेतला आणि सांगितलं, महाराज त्याला राज म्हणायचे, ते राजाला सांगा काय करू नको याप माझ्यासाठी. किडनी काही फुकट नाही कोणी द्याच, लई पैसे मोजावं लागतील. आणि महाराज माझ्या पोरांच्या प्रपंचाची घडी बसत चालली, काहीतरी याप करतील पोरं, एवढं पैसे आणायचं कुठं. मरू दे आता महाराज सुखानं, फक्त येता जाता माझ्या पोरांवरती लक्ष द्या. या जगात त्यासनी मार्ग दाखवणारं आता कुणी राहिलं नाही. मला लई वाईट वाटलं. मी म्हणलं, नका भाऊ काळजी करू. भाऊ पोरं वाघाला दावं लावतील अशी ताकद आहे त्यांच्याकडं, कशाला काळजी करता भाऊ. भाऊ झाले व्यवस्था. बाहेर आलो, पोरानं मिठी मारली. चंदना परिचिता घरच्या सुखासाठी बाप उपाशी काय निघाला होत कष्टाची जाणीव आपोआप होती आठवण. आई अनवाणी चालताना कथा टुकता येई कळ. बाप माझा सुखाचा आहे, कष्टातून नवीन संसार. ही म्हणजे ईश्वर, बापा विना जगे सारे आहे रे नश्वर. नको कसला भेद माझ्या जीवास वाटे केलं. शिवशक्ती एक नाद महिमा पुरात वेद दिवे. बाप माझा सुखाचा आहे, कष्टातून फुलविला संसार. फुलविला संसार. अरे चंदना परिजिजला अनगामामध्ये भिजला, घराच्या सुखासाठी बाप उपाशिका निजेला. होते कष्टाची जाणीव आपोआप येते आठवण. पायी अनवाणी चालताना काटा टोचता येई कळ. बाप माझा सुखाचा सागर, कष्टातून फुलविला संसार. या जगात काय ताकद आहे त्या बापाची. खाटीवर पडलेला बाप सांगतो, महाराज माझ्या पोरांना खर्च होईल असं काय करू नका म्हणावं. तसे आता जगून या म्हाताऱ्याचा काय फायदा आहे. सगळी सुख पाहिल्या, तसंच किंबहुना शेवटच्या क्षणांना भाऊंना वाटलं असेल. कुटुंबातली सगळी पोरं, भाऊ बहीण सगळ्यांना समोर घेतलं असेल आणि आजही त्यांच्या डोळ्याला तेच पाणी असेल. तेव्हाच्या काळात असेल ती डोळ्याने बघून त्यांचे डोळे त्यांना सांगत असतील, पोरांनो सुखी राहा, कष्ट करत राहा, कष्टाचा जय आहे. सजागती मिळालेलं हे चिरंतर टिकत नाही. कष्टानं हे मिळवलं जातं, ते चिरंतर टिकतं. कष्ट हे प्रामाणिक सत्य असतं. भाऊंच्या जीवनामध्ये तसा प्रवास खरथर झाला. त्यांना बैलगाड्याचं वेळ होतं. मला काल परवा सोमवारी ऋतुराज दादा भेटला होता. म्हटलं बैलगाड्याचा अड्डा ठेवणार आहे. माझ्या बापाची इच्छा, माझ्या बापाचं क्षेत्र ते होतं, छंद असायचा. वाटल ते करायची जिगर पोरांची असते शेवटच्या क्षणी. पण आपल्या लेकरांना खर्च नाही झाला पाहिजे, आपली पोरं खर्चात नाही पडली पाहिजेत.
हा शेवटपर्यंत विचार करणारा तुमचा माझा जगातला बाप गेला ना की तुमचा माझा विचार करणाऱ्या मृत्यू लोकात परत कुणी नाही रे. म्हणून जिवंतपणे ज्याच्या जीवनात बाप आहे त्याने आईबापाची सेवा करा. ज्यांचा बाप आई वडील गेले त्यांनी गेल्यानंतर ह्या दिवसाची सेवा करत चला. म्हणून महाराज सांगतात ए शेवट तो भला माझा बहुगोड झाला. असा गोड व्हावा भजनाने कीर्तनाने ज्ञानदानाने अन्नदानाने. मरणावरती तुमचा माझा शेवट नसतो. मरण हे देवाच्या बापाला चुकलं नाही. पुत्र पुत्र करून दशरथ राजाला मरावं लागलं. तो रामाचा बाप होता म्हणून वाचला नाही. म्हणून चिंता करू नका. मरण हे सगळ्याला आहे. कसा मेला याच्यावरती सुद्धा नाही. रोज कीर्तनकार कीर्तनाला गाडीतनं फिरतात. कवा गाडीतच मरावं लागेल सांगता नाही येणार. म्हणून असं नाही त्यांना म्हणायचं की ते गाडीतच कसं काय मेलं. चिंता करू नका. मृत्यूवरती कधीही त्यांचं ठरलेलं नसतं. मेल्यानंतर हा दिवस ठरलेला असतो. आपण गेल्यानंतर आपलं नाव किती पाठीमागं राहिलं महाराज म्हणतात याच्यावरती आपला शेवट गोड ठरतो. म्हणून शेवट तो भला माझा बहु गोड झाला. महाराज असा जर गोड शेवट झाला भजनाने कीर्तनाने ज्ञानदानाने तर आमची गती पुढची काय ऐका. कुटुंबाला आशीर्वाद आणि त्या जीवात्म्याला परमात्म्याला देवाच्या पायाजवळ जागा मिळते. तो जीवात्मा देवाच्या परमात्म्याच्या पायाजवळ जातो. कुठं जातो तर महाराज म्हणतात आलो निजाच्या माहेरा. निजाचं माहेर म्हणजे जागा कुठली तर तुकोबाराय स्पष्टीकरण देतात. बेटी रखुमाईच्या वरा. रखुमाईचा वर म्हणजे पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या पायाजवळ जागा मिळते. आपण जर आपल्यातल्या गेलेल्या त्या आत्म्यासाठी भजन केलं ज्ञानदान केलं अन्नदान केलं वस्त्रदान केलं तर ही सगळी सेवा आणि या सेवेच्या बळावर तो आत्मा भगवंताच्या पायाजवळ जातो आणि तो आत्मा मुक्तीस प्राप्त होतो. महाराज हे तिथं गेल्यावर होतं काय परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागोता परिचय होतो तिथं गेल्यानंतर. आणि सरते शेवटी महाराज म्हणतात हे कशानं मिळतं तर तुम्ही जिवंतपणे जे या वाचेनं कमवलं. तू का म्हणे वाणी ही वाचा आहे. या वाचेच्या बळावरती हे सगळं मिळतं. आज या वाचेच्या बळावरती तुम्ही सगळं जमलेलं आहात. ही वाणी इतकी खतरनाक आहे. अरे ही वाणी देवाने लेट दिले आणि जाताना पहिल्यांदा घेऊन जातो. जन्माला आलेलं पोरग आईला म्हणत नाही आई मला भुका लागल्यात म्हणतं का नाही म्हणत. जन्माला आलेलं पोरग आईला सांगत नाही ऐका ऐका तिला तिला धर रे लागलं असं असं नाही का असं पाणी नका पाहतो जरा बस खाली साखर दे असं असं साखर दे बस खाली खाली बस ऐका. अरे जन्माला आलेलं पोरग सांगतं ना आई नाही सांगत ती आई म्हणून हाक बी नाही मारत का तर वाणी ही तपाने मिळते. मागं सरून बस. वाणी ही तपाने मिळते रे. वाचा ही तपाने मिळते. आई वडिलाच्या पुण्यानं वाचा मिळते. आणि सरते शेवटी लेट आली म्हणून लेट जात नाही. ती लेट जात नाही. ती जाते कधी अगोदर जाते. म्हणून तू का म्हणे वाणी गेला गे भविता धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा विठोबा रकुमाई. हरि जय जय हरि जय 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 हरि हरि जय जय हरि जय 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 हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा
शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या मायरा भेटी रकुमाईच्या वरा असा गोड अर्थाचा अभंग सेवेकरता निवडला होता. वैकुंठवासी देववासी विजयकुमार दिनकर रुपनवर भाऊ यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्ताने ह्याचं कीर्तन होतं. परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो भगवंता भावना तुझ्या पायाजवळ जागा दे. इथून पुढच्या काळामध्ये या कुटुंबाला कधी दुःखाचा लवलेश लागू देऊ नको. अखंड कुटुंब सुखामध्ये नांदावं ईश्वराचरणी प्रार्थना करतो. आणि भगवंता पुन्हा एकदा या कुटुंबाला दुःखाचा लवलेश लागू देऊ नको. भाऊंना तुझ्या पायाजवळ जागा दे. आलेली सगळी पाहुणे सगळे सोयरे मंडळी या रुपनवर परिवारावरती प्रेम करणारे दुःखामध्ये आधार देण्याकरता आपण सगळे जमलात. आपल्या सगळ्यांच्या चरणावरती दोन हात तिसरं मस्तक टेकवतो. जाता जाता तुम्हाला एकच निरोप देतो. ऐका बसलेले जाता जाता तुम्हाला एवढाच निरोप आहे गड्या हो. आलेल्या सगळ्या माणसांना सांगून जातो या भाऊंच्या द्वितीय पुण्यस्मरणाला आलात तर आपल्या आईवडिलाची सेवा करा. जिवंतपणे आईबापाची सेवा करा गड्या. या जगातलं हे चालतं बोलतं दैवत म्हणजे आपली आई आणि बाप आहे. ही जर दोन माणसं गेली तर आपल्या जीवनातलं दैवत संपलं. म्हणून गेलात पंढरपूरला आळंदीला काशीला तर तिकडून आलात तर तिथून एक आदर्श घेऊन या. पंढरीके काय केले परब्रह्म उभे केले तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. पंढरीला जाऊ नका आळंदीला जाऊ नका काशीला जाऊ नका पण आईबापाची सेवा करा. पण पंढरीला जातो आळंदीला जातो काशीला जातो आणि माघारी येऊन आईबापा बरोबर भांडतो. महाराज म्हणले जाळ झाला तुझ्या परमार्थाचा. जीवनामध्ये असं कधीच करू नका. एक परी सगळी तीर्थ बाजूला ठेवा आणि आईबापाची सेवा करा. ही खऱ्या अर्थानं आज भाऊंच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्ताची श्रद्धांजली. जीवनामध्ये नाती जपा. मला अभिमान वाटला एवढं मोठं कुटुंब आजही एकत्र आहे. कुठं आता बघायला मिळतं एकत्रपणा. मी मगाशी ती यादी दिली मला. एवढा मोठा परिवार त्यांचा आहे. 30-35 माणसाचं कुटुंब आजही एकत्र आहे. भगवान करो ही अशी परंपरा ठेवण्याचे संस्काराचं बळ या रुपनवर परिवारामध्ये आहे. इथून पुढच्या काळात असंच राहावं माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा भाऊंच्या चरणावरती सेवा समर्पित करत असताना या कार्यक्रमाच्या बरेच दिवसापूर्वी मला फोन आला. कधी लिहिली होती तारीख मलाही माहीत नाही. आणि आज नेमक्या अडचण अशी पोरांच्या परीक्षा. काय करावं मला बी काय कळना. एकाची बी परीक्षा नाही असं नाही. मग सरांना म्हणलं सर असं करतो आता पोरं कीर्तन झाल्याच पेपरला घेऊन येतो. म्हटले महाराज बघा आता कीर्तनाच्या हिशोबावरच आता शाळा चालल्या. म्हणल्या असू द्या म्हणलं आजच्या दिवस ॲडजस्ट करा. असो ऐका अडचणी येत असतात पण अडचणीवरती मात करत उभं राहण्याचं काम परमेश्वरानं आपल्याला दिलेलं आहे. असो आपल्या चरणावरती नतमस्तक होतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या संस्थेचा विद्यार्थी अभिजित गोड पखवाज वाजवला त्याच्या चरणाचं दर्शन घेतो. पाठीमागं माझे छोटे बंधुराज निखिल महाराज आहेत प्रथमेश महाराज आहेत आमचे ओमकार महाराज आहेत. आपल्या गावचे हरिभक्ती पारायण आदरणीय आमचे फार मोठे एक माने महाराज संतोषजी माने महाराज आता परमार्थाची वाटचाल करतात. त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. विलास भाऊ आहेत आमचे. संदीपजी महाराज आमचे चिखलीचे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या चरणाचं दर्शन घेतो. आपण सगळी मंडळी आहात. माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आपण सर्व मंडळी आहात. आपल्या सर्वांच्या चरणावरती दोन हात तिसरं मस्तक टेकवतो. मनापासून सर्वांचा शतशरण येतो. मगापासून ज्यांनी लाईव्ह प्रक्षेपण केलं ते संत सेवा हरीचा कावा आपल्या चॅनलचं नाव खूप मोठं व्हायला लागले. असंच मोठं होत राहावं ज्ञानोबारायच्याच यांनी प्रार्थना करतो. शेकडो कीर्तनकारांचं नाव आपण महाराष्ट्राच्या पटलावरती आणत आहात. आपल्या चरणावरती नतमस्तक आणि आपल्याला भावी वाटचालीस शुभेच्छा देतो. छान शूटिंग करतात आपण. आणि ज्यांनी या महाराष्ट्रावर आवाज पोचवण्याचं काम करत असतात कीर्तनकारांचा आवाज जिवंत ठेवण्याचं काम जे करत असतात ते आमच्या आमिर सिस्टीमचे मालक आमिरदादांच्या चरणावरती नतमस्तक होतो. फार गोड आपली सिस्टीम या परिसरामध्ये एक सिस्टीममधलं नाव तयार केलं तर आपण कमी काळामध्ये आपल्या चरणावरती नतमस्तक होतो. पुन्हा एकदा माझ्या संस्थेचे सगळे विद्यार्थी आहेत. आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन शेवटचा निरोप. माझी संस्था तुम्हा सर्वांना ज्ञात आहे. सांगली जिल्ह्यामध्ये कडेगाव तालुक्यात विहापूर नावाचं माझं गाव आहे. कुणाला आई नाही कुणाला वडील नाही कुणाला कोणच नाही. अशी गोरगरिबाची लेकरं सांभाळतो. एकही रुपया कोणाची फी घेतली जात नाही. राहणं खाणं जेवणं शाळेच्या खर्चापासून करतो रे. फी करत असतो फुकट करत असतो. जरा ह्या श्रावण महिन्यात त्रास होते बोलायचं नसल्यामुळं मौन असतं माझं. मी कीर्तनापुरतंच बोलतो. माणसं म्हणली बरं आहे पाकिटापुरता बोलतोयस. त्यात बी आणखीन माणसं काहीतरी म्हणतच असतात. असो
वाटलं एखाद्या आईला, वाटलं एखाद्या बापाला माझा पोरगा कीर्तनकार, गायक, वादक, पखवाज व्हावं तर पाठवून द्या. रुपयासुद्धा खर्च नाही रे. राहणं खाणं जेवण शाळेच्या खर्चापासून फ्री आहे. इच्छा फक्त एकही, या महाराष्ट्राच्या मातीला चांगले रत्न बहाल करायचे, त्यासाठी रात्रंदिवस पळत असतो. एवढीच अपेक्षा. छोटासा निरोप दिला. वाटलं तर पाठवून द्या. फक्त याकरता अट्ट माझ्याकडे एकच असते, पाठवताना पोरग हुशारच पाठवा. नाही तर पोरं आमच्या नशिबाला अशी येतात जे आईला दम येतोय, बापाला ताप देतोय, गावात धिंगाणा घालतं. अख्ख्या गावावनं वळून टाकलेलं. आई म्हणते महाराज नेतो कर एवढं, गुलाल टाकन ज्योतिबाला सोडा, आगाव नको पाठवू, हुशार पाठवा. आणि जाताना सरते शेवटी तुमच्या सर्वांच्या चरणी निरोप देऊन सांगेन, मृत्यू अटळ आहे, कोणाच्या बापाला टाळता येत नाही. सगळ्याला जायचंय, पण जाताना असे जा. तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तम जीवरे, कीर्ती मागे कीर्ती रूपाने पाठीमागे राहा. जीवनामध्ये मरण हे टाळता येत नाही, फक्त मरण डोळ्याने बघता येतं. त्यासाठी चांगल्याच्या संगतीत राहा, चांगल्या विचारात राहा. मरण हे माणसाला डोळ्यानं बघता येतं. जर जन्माला याची चावूल परमेश्वराने 9 महिने 9 दिवस दिल्या, तर महाराज म्हणतात जायाचा सुद्धा निरोप परमेश्वरानं तुम्हाला 10 दिवस अगोदर दिलाय. प्रत्येक माणसाला, प्रत्येक माणसाचं मरण डोळ्याने बघता येतं. अमरापूरकर मरस्तवर लक्षात ठेवा, चिंता करायचं काम नाही. तुमचं मरण पुढे 10 दिवस असेल तर प्रत्येक माणसाला स्वतःचं मरण कळतं. सांगा म्हणलं तर सांगतो, नाही तर संपलंय माझं कीर्तन. सांगू का? मरणाच्या अगोदर 10 दिवस या शरीराबरोबर खुणा घडतात. ऐकताय का? 10 दिवस मरण प्रत्येक माणसाला कळतं रे. 10व्या दिवसाची पहिली खूण आहे मरण नंबर 1. तुम्ही आणि मी जर मरणार असेल तर मरणाच्या अगोदर किती शांत बसलाय मरण ऐकाय. हुशार माणसं. दुसऱ्याचं रडून ऐकायचं, लोकाला आपलं दुःख हसून सांगायचं. लई लवाड दुनिया रे. ऐका ऐका. मरण नंबर 1, 10 दिवस अगोदर आपला खांदा उतार आहे, असा उतार, आणि उताराला पाणी थांबत नाही. पण मरण जर पुढं 10 दिवस असेल ना, तर अमरापूरकर चिंता करू नका, कुठल्या डॉक्टरकडे तपासायची गरज नाही. फक्त शरीरावरती तुमच्या लक्ष ठेवा, तुम्हाला मरण तुमच्या डोळ्याने बघता येईल. आपला खांदा उतार आहे, उताराला पाणी थांबत नाही. तुम्ही मरण जर 10 दिवस असेल ना, तर तुमच्या खांदा कोरडा पडतो, कोरडा. आळवाचं पान माहिती, आळवाच्या पानावर पाणी पडलं की ते सुकून जातं. तसा तुमचा खांदा 10 दिवस जर मरण पुढं असेल तर बरोबर तो 10 दिवस खांदा पाणी पडलं की कोरडा होतो. आता तुम्हाला आंघोळ करताना माझं ध्यान होईल. वतला तांबे की तुम्ही खांदा बांगणार, रोज खांदा बघत जा. खांदा जर कोरडा पडत नाही तर तुम्ही मरतच नाही. काळजी करायचं काम नाही. पण माणसं लय हुशार. माणसं म्हणली बुवा, जी माणसं आंघोळच करत नाही 6-6 महिने त्यासनी मरण कसं कळेल. लय माणसं हुशार. महाराज म्हणले त्यांच्यासाठी सांगतो, ऐका. त्यांच्यासाठी सांगितलं. का निघालो निया बोट नाद जे पहाती. महाराज म्हणले कानात बोट घाला आणि भ्रमरी करा. भ्रमरी म्हणजे भुंगा. रोज करत जा, 5 मिनिटं करत जा. घशाचे रोग होत नाहीत, त्याला भ्रमरी म्हणतात. कानात बोट घालून करत जा, भ्रमरी म्हणतात त्याला. रोज करत जा, घशाचे रोग होत नाही. ही भ्रमरी तुमचं मरण जर 9 दिवस पुढे असेल तर बंद पडते. का निघालो या बोट नाद जे पहाती. आयुष्याची गणना 9 दिवस. 9व्या दिवशी तुमचा मृत्यू ठरलेला आहे. कुणी येऊ दे, किती सायन्स येऊ दे, डॉक्टर येऊ दे, मेडिकल सायन्स, हाय डिपार्टमेंट, MD, सुमडी कुंबडी काय असतील ते डॉक्टर. जर कानातली भ्रमरी बंद पडली तर या जगात तुम्हाला कुणीच वाचवणार नाही. माणसं म्हणली महाराज जी बहिरा असेल त्याला कसं ऐकायले. महाराज म्हणले त्याच्यासाठी सांगतो, त्याच्यासाठी सांगतो. ऐका. बुवया पाहता नदीसे नयनी. माणसाला माणसाच्या बुवया दिसतात. सायन्स दृष्ट्या आपली बुवई दिसायचं तसं कारण नाही, दिसाय नाही पाहिजे. माझा विश्वास नाही, बऱ्याच जणांनी बघून बी घेतल्या. घ्या बघून. प्रत्येक माणसाला प्रत्येक माणसाची बुवई दिसते. पण मरण जर पुढं 7 दिवस असेल तर आपल्याला आपली बुवई दिसत नाही. बुवई पाहता नदीसे नयनी. आयुष्याची गणना 7 दिवस. ज्या दिवशी तुम्हाला आणि मला बुवई दिसणार नाही त्या दिवशी आपला मृत्यू बरोबर 7व्या दिवशी होणार आहे. माणसं म्हणली महाराज जे आंधळा असेल त्याला कसं दिसेल. महाराज म्हणले आंधळ्यासाठी सांगतो. डोळे घालून या बोट चक्र जे पाहती. साधारण डोळा दाबा, जोरात दाबाल तर डोळा घालवाल, एक चक्र येते असं. कानाच्या मागे अंगठा लावा,
समोर असं पहा, ते चक्र दिसेल. हे जरा अवघड आहे, एखाद्याला दिसलं नाही तर जुरून माराल, हे अवघड आहे, ह्याला प्रॅक्टिस करावं लागतं म्हणजे दिसतं. महाराज म्हणले हे चक्र जर दिसायचं बंद झालं, डोळे घालून या बोट चक्र जे पाहाती, आयुष्याची गणना 5 दिवस. माणसं म्हणली महाराज लयच अवघड सांगताय, एवढ्या ध्यानान खुणा ध्यानात ठेवसोर आम्ही मरायचो, त्यापेक्षा असं सांगा ज्या दिवशी आम्ही मरणार आहे तो दिवसच सांगा. महाराज म्हणले चालेल, मरायचा दिवस सांगतो. माणूस किती जरी नकटा असला तरी त्याला त्याच्या नाकाचा शेंडा दिसतो. बऱ्याच जणांनी बघून बी घेतला, घ्या, माझा विश्वास नाही तुम्हाला, पण ऐका, ज्या दिवशी आपल्याला मरायचं आहे त्याचा किती जरी नाकाचा शेंडा पुढं असला तरी महाराज म्हणले त्याला दिसत नाही. कधी? मरणाच्या दिवशी. ज्या दिवशी तुम्ही आणि मी मरणार आहे त्या दिवशी मात्र कोण्याच माणसाला त्याच्या नाकाचा शेंडा दिसत नाही. महाराज म्हणतात तयदिनी म्हणा रामकृष्ण, तयदिनी म्हणा रामकृष्ण, तयदिनी म्हणा रामकृष्ण. नासागरेचे आग्रह दिशे नयनी तये दिनी म्हणा रामकृष्ण. तो दिवस आपला शेवटचा असेल म्हणून पुन्हा एकदा झालेली सेवा भावांच्या चरणी समर्पित करतो. ऋतुराज दादा, श्रीराज दादा दोघांना विनंती करतो, आईवरती लक्ष ठेवा, आपल्या कुटुंबाची देखभाल करा. भाऊनी ज्या पद्धतीचं प्रेम या कुटुंबाला दिलं तसंच तुमचं प्रेम या कुटुंबावरती राहावं. भाऊंची उणीव कधी कुठेही पडू नये अशी भास त्या माऊलीला कधी होऊ देऊ नका. आणि रामलक्ष्मणाच्या जोडीसारखं तुमच्या भावाभावाचं प्रेम चिरंतर टिकून राहावं. ज्ञानोबाराच्या चरणी प्रार्थना करून सेवेला माझ्या पूर्णविराम. तुकाराम 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 बसलेले सगळे उठून उभे राहा. घरातली मंडळी फोटोच्या पुढे उभे राहा. फुलाचा अभंग होईल. फुलाचा अभंग झाला की पुष्पवृष्टी करा. तदनंतर आरती होईल. आरती झाल्यानंतर मग पुढच्या सूचना कार्यकर्ते सांगतील. आणि जातो तुम्ही कृपा सुजावे, सकळा सांगावे विनंती माझी, सकळा सांगावे विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडू तिरंग बोलावी तो, ऐकून तिरंग बोलावी तो. अंतकाळी विठू आमासी पावा, विठू आमासी पावा. झाला गुप्त तू झाला गुप्त तू का. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठ श्रीरंग बोलावी तो, श्रीरंग बोलावी तो, वैकुंठ श्रीरंग बोलावी तो. फुलं सर्वांनी पाठी टाका, पाठी मागून कोणी टाकू नका. पुंडली गदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आरती ज्ञानराजा महाकवल्लभीचा